तांत्रिकदृष्ट्या अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजला जाणारा LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक 5.67 किमी लांबीचा डबल डेकर उड्डाणपूल 5 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 5 ऑक्टोबरला LIC चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुलाची लांबी 5.67 किमी असून तो त्रिस्तरीय आहे. वरती मेट्रो धावणार आहे. सर्वाधिक लांबीचा हा डबल डेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिल्लरवर उभा असून स्थापत्य कलेचे अद्भुत उदाहरण आहे. या प्रकल्पाची किंमत 573 कोटी आहे. यासोबतच तंत्रज्ञानाचा अतुलनीय वापर करून उड्डाणपुलावर गट्टी गोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड, ऑटोमोटिव्ह चौक ही 5 मेट्रो स्थानक बांधण्यात आली आहे. या उड्डाणपुलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग आहे, तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो धावत आहे आणि जमीन पातळीवर आधीच अस्तित्वात असलेला महामार्ग आहे. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर.